पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्रातील 18 तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत राबवला जाणार आहे। प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून संपूर्ण राज्यातील 12 जिल्ह्यातून या महामार्गास शेतकरी विरोध करतायत। आज सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना रानातून पळवून लावलं। महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ हे ठग आणि पेंढारीच एक लुटारूच टोळकं झालं असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गामधील शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना बगल देऊन शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठीच हा प्रकल्प राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे। शेतकऱ्यांचा मोजणीस विरोध होऊ लागल्यानं राज्य सरकारनं ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र शिवार लुटणाऱ्या पाखरांना गोपणीच्या माध्यमातून कसं टिपायचं हे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं कळतं। त्याच पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाचे ड्रोननं मोजणी केल्यास संबंधितांना त्याच गोपणीनं टिपलं जाईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय। जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर पुन्हा वाहतूक विभागल्यानं प्रकल्पाचा खर्च वसूल होण्यासाठी किमान 100 वर्षे टोल वसुलीचे भूत राज्यातील जनतेच्या मानगुटीवर बसणार असाही आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलंय। अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे। पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे। पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। आज धाराशिवमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करायचा प्रयत्न केला पण पोलिसांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेच होणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे। शेतकऱ्यांनो गोपनी तयार ठेवा। तुमच्या गोपनीच्या दगडानं हे सारे ड्रोन टिपायचे आहेत। बघू कोण मागे हटतं ते। आमची जमीन लुटायला येणारे हे लुटारू हटतात का जमीन वाचवण्यासाठी पुढे आलेले शेतकरी वाचतात हे बघायचं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार।